बघा आता क्वेश्चन नंबर 5 मधला जो पी त्याच्यामध्ये 2 दिलेले आपल्याला. फर्स्ट दिलेला आहे ए इक्वल्स टू 30 डिग्री, व्हेरीफाय दॅट साइन ए इज इक्वल्स टू 2 साइन ए कॉस ए. ठीक आहे, तर म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. डिराईव्ह करायचं म्हणजे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, मग इथं लिहा सोल्युशन. आणि दुसरा जो दिलेला आहे प्रूव्ह दॅट टॅन इनवर्स ऑफ 1 इज टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ 2 प्लस टॅन इनवर्स ऑफ 3 इक्वल्स टू पाय. बघा आता मी हे परत इथं करेक्शन लिहितो, नंतर ना दुसरा सॉल्व करायचं त्यावेळेस. मग पहिला क्वेश्चन काय आहे, इफ ए इक्वल्स टू 30 डिग्री, व्हेरीफाय दॅट साइन 2a इज इक्वल्स टू 2 साइन ए, नंतर ना कॉस ए. ठीक आहे, हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग बघा लिहा इथं ए इक्वल्स टू 30 डिग्री, मग बघा साइन 2a इज इक्वल्स टू 2 साइन ए कॉस ए. ठीक आहे, मग हे काय करायचं आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग लिहा इथं LHS लेफ्ट हँड साईड. मग लेफ्ट हँड साईडला काय 2 साइन ए, साइन 2a इज इक्वल्स टू साइन ऑफ 2 इंटू 30 डिग्री. ठीक आहे, मग आता 2 इंटू 30 डिग्री जर केलं ते किती होतं, 60 होईल. लिहा इथं साइन ऑफ 60, साइन 60 किती राहतं, √3/2 राहतं. ठीक आहे, मग आता बघा RHS घ्या. RHS इक्वल्स टू 2 साइन ए कॉस ए. ठीक आहे, मग 2 इंटू ब्रॅकेटमध्ये साइन ऑफ 30, एची व्हॅल्यू दिलेली 30, मग कॉस ऑफ 30, मग 2 इंटू 1/2 इंटू √3/2. मग हा 2 काय होईल इथं कट होईल, आणि मग फायनल आन्सर काय येईल √3/2. मग बघा इथं इक्वल्स टू LHS. मग लिहा इथं म्हणून RHS इज इक्वल्स टू LHS इक्वल्स टू √3/2. मग लिहायचं साइन 2a इक्वल्स टू 2 साइन ए कॉस ए. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, प्रूफ झालं. आता आपल्याला सेकंड प्रूफ करायचं. मग सेकंड प्रूफ काय आहे, प्रूव्ह दॅट पुढच्या पेजवरती लिहितो 2 मिनटं. मग बघा पी जो आहे त्याच्यामधला जो सेकंड बघा, बी मधला सेकंड. ठीक आहे, तो काय दिले, प्रूव्ह दॅट टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ, बघा इथं टॅन इनवर्स. ठीक आहे, नाही तर एखाद्याला 7 दिसायचं. टॅन इनवर्स ऑफ 2 प्लस टॅन इनवर्स ऑफ 3, टॅन इनवर्स ऑफ 3 इक्वल्स टू पाय शो करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला इथं हे इनवर्स ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम आहे. मग सोल्युशन लिहा LHS काय दिलेली आपल्याला, टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ 2 प्लस टॅन इनवर्स ऑफ 3. ठीक आहे, याला ब्रॅकेट घ्या.
म्हणजे इथं टॅन इनवर्स ऑफ एक्स, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय, इनवर्स ऑफ वाय इज इक्वल्स टू, ब्रॅकेटमध्ये येतं बघा, पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. ठीक आहे, हा काय त्याचा फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यामध्ये कंडिशन आहे, इफ एक्स इज ग्रेटर दॅन 0 वाय इज ग्रेटर दॅन 0 आणि एक्स वाय इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे काय की एक्स 0 नसलं पाहिजे, वाय पण 0 नसलं पाहिजे, वाय 0पेक्षा ग्रेटर पाहिजे, निगेटिव्ह पण नसलं पाहिजे. ठीक आहे, आणि एक्स इंटू वाय जर केलं तर 1पेक्षा जास्त आलं पाहिजे. हा काय फॉर्म्युला आहे. आपण आता या फॉर्म्युल्याला ग्रीन कलर करू. आपला स्टँडर्ड आहे, आपण काय करतो, फॉर्म्युला ग्रीन कलरने लिहितो, कारण की फॉर्म्युला येत असेल तर आपण ग्रीन झोनमध्ये राहू म्हणून. ठीक आहे, मग बघा हा फॉर्म्युला यूज करायचा. आता हा फॉर्म्युला कुठे यूज करायचा, तर हा फॉर्म्युला स्टार्टिंगचे जे दोन आहे का त्यांच्यासाठी यूज करायचं, म्हणजे टॅन इनवर्स ऑफ 1 आणि टॅन इनवर्स ऑफ 2 साठी. ठीक आहे, मग बघा आपली LHS होती इथं, मग ह्या दोनच्या जागेवरती आपण काय करणार आहे, यूज करणार आता हा फॉर्म्युला. ठीक आहे, बघा इक्वल्स टू, मग आता इथं एक्स किती आहे, तर एक्स दिलेला आहे बघा 1 आणि वाय किती दिलेला आहे आपल्याला, मग लिहा इथं हिअर एक्स इज इक्वल्स टू, आपण 1 घेतला आणि 1 काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. नंतर वाय इक्वल्स टू किती घेतला, 2 घेतला, ग्रेटर दॅन 0 आहे. त्याच्यानंतर थर्ड क्रायटेरिया एक्स इंटू वाय 2 इंटू 1 किंवा 1 इंटू 2 जर केलं तर ते किती येतं, 2 येतं, ग्रेटर दॅन 1 आहे. हा क्रायटेरिया काय झाला, सॅटिस्फाय झाला. मग आपण आता ते पुट करू. बघा इक्वल्स टू पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स किती आहे, 1 आहे, 1 प्लस 2 अपॉन 1 मायनस 2 इंटू 1 ब्रॅकेट कंप्लीट प्लस टॅन इनवर्स ऑफ 1, सॉरी टॅन इनवर्स ऑफ 3 तसाच. मग हा पाय प्लस टॅन इनवर्स ऑफ, मग इथं किती येणार, 3 प्लस 3 येणार, म्हणजे 1 प्लस 2, नंतर इथं किती येणार, मायनस 1 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट प्लस टॅन इनवर्स ऑफ 3. ठीक आहे, इक्वल्स टू पाय. बघा आता इथं काय आहे की हा मध्ये मायनस. ठीक आहे, मग आपल्याकडे एक रूल आहे बघा, की आपलं सपोज नाही का, साईन थिटा, साईन मायनस थिटा जर असेल, आपण याला असं पण लिहू शकतो, साईन ब्रॅकेटमध्ये मायनस थिटा किंवा मायनस थिटा जर असेल त्याला बाहेर पण लिहू शकतो. तसंच आपल्याला आता इथं लिहायचं आहे. ठीक आहे, मग हा प्लस इथं काय होईल, मायनस टॅन इनवर्स ऑफ 3. आता 1 डिवाइड केलं तर तेच येणार, प्लस टॅन इनवर्स ऑफ 3. बघा इथं एक ब्रॅकेट आहे, मग हा पाय प्लस प्लस नंतर हा मायनस टॅन इनवर्स ऑफ 3 प्लस टॅन इनवर्स ऑफ 3. मग हा टॅन इनवर्स ऑफ 3, टॅन इनवर्स ऑफ 3 काय होणार, कट होऊन जाणार, प्लस मायनस 0 येणार. ठीक आहे, म्हणजेच आपला आन्सर काय आलं, इक्वल्स टू पाय आलं फक्त. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. मग लिहायचं हेन्स टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ 2 प्लस टॅन इनवर्स ऑफ 3 इज इक्वल्स टू पाय. हे काय आलं, आपण प्रूव्ह केलं. मग बघा आपण असे हे दोन जर सॉल्व्ह केले असेल ज्यांनी असे, तर त्यांना 6 पैकी 6 मार्क भेटले असेल. ठीक आहे, लास्ट प्रॉब्लेम जो आहे तो आपण आता बघू.